पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझा नको भाव होऊ देऊ. रामकृष्ण हरी भाविकजन हो, आज निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील भगवंताचे अस्तित्व हे कणाकणात आहे याची जाणीव करून देणारा आहे. चला तर पाहू काय आहे अभंग. पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझा नको भाव होऊ देऊ. जेथे तेथे देख तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. तुका म्हणे अनु तुझवीन नाही, नभाहुनी पाही वाड आहे. तुकाराम महाराज या अभंगात त्या पांडुरंगाला म्हणतात, हे देवा, तुझी सर्व कृपा आम्हाला पावली आहे. आता मात्र माझ्या मनामध्ये द्वैत भाव निर्माण होऊ देऊ नकोस. ज्याची भावना होती ते सर्व आम्हाला भावले आहे. आता दुसरी भावना आमच्या मनात येऊ देऊ नकोस. सर्व चराचरामध्ये तुझेच रूप मला पाहावयास मिळते. या त्रिभुवनामध्ये तुझेच अस्तित्व जाणवते. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. म्हणजेच माणसाच्या मनातील भ्रमामुळे जे भेद अभेद, मंगळ अमंगळ निर्माण होतात, त्या वादामध्ये पडण्याची आमची इच्छा नाही. अहंकारयुक्त चर्चा, बुद्धिवाद यात आम्हाला पडायचं नाही. आम्हाला फक्त त्या पांडुरंगाची भक्ती करायची, त्याचं स्मरण करायचंय. पुढे तुकोबाराय म्हणतात की या विश्वातील एकही अणु असा नाही की ज्याच्यामध्ये तुझा वास नाही, तुझे अस्तित्व नाही. म्हणजेच तू कणाकणात भरलेला आहे. नभाहुनी पाही वाडा आहे. म्हणजेच तू गगनाहूनही प्रचंड आहे. येथे तुकाराम महाराज ईश्वराच्या सूक्ष्मतेचा आणि व्यापकतेचा अद्वितीय अनुभव सांगत आहे. तू कणाकणात भरलेला आहे आणि आकाशाहूनही प्रचंड आहे. भक्तजन हो, तुकोबाराय आपल्याला या अभंगातून काय सांगण्याचा प्रयत्न करतात की मनामध्ये कोणतेही भ्रम, कशाचे, भेद अभेदाचे, मंगळ अमंगळाचे, द्वैतभाव निर्माण होऊ देऊ नका. तो ईश्वर चराचरात कणाकणात वसलेला आहे. श्रोते हो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. आणि हो, चॅनेल सबस्क्राईब नक्की करा की जेणेकरून अशीच अभंग निरूपणाची सेवा आपल्यापर्यंत पोहोचेल. रामकृष्ण हरी.